त्यांच्याकडे पण काही काही म्युझिक आहे असतं तर. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे जगदंबे आई जगदंबे आशीचा अंबर दे आई जगदंबे तुझी छाया निरंतर दे आई जगदंबे महेश्वरी आई जगदंबे परमेश्वरी आई जगदंबे दुर्गेश्वरी आई जगदंबे घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे भावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे तपस्विनी आई जगदंबे ओजस्विनी आई जगदंबे तेजस्विनी आई जगदंबे जगदंबे आई जगदंबे मायेची मखमल दे आई जगदंबे दयेची करवळ दे आई जगदंबे महेश्वरी आई जगदंबे परमेश्वरी आई जगदंबे दुर्गेश्वरी आई जगदंबे अतिशय जोरदार असा नृत्य या इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने केलेला आहे. खरं म्हणजे यांच्या अदाकारी यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव जर पाहिलं तर आपल्याला एक क्षणभर असं वाटतं की आपण हे लहान झालेलो आहोत. या गीतासाठी या नृत्यासाठी ललिता प्रताप पाटील माजी सभापती भिवंडी पंचायत समिती यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस, त्याचबरोबर योजना उमेश पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नीलमय मॅडम विनंती की मुलांच्या बरोबर आपण उभं राहावं. माऊली ग्रामस्थ संस्था यांच्यातर्फे सुद्धा या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात येतो आहे. आज इथे आलेल्या आईला सुद्धा त्यांच्या पालकांनाही वाटत असेल की आपली मुलं या राहणार शाळेमध्ये अतिशय योग्य पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. या मुलांना 4 भिंतीच्या आतमध्ये नुसतं पुस्तकी धडे न देता या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कलागुण सुद्धा जोपासण्याचा आम्ही या ठिकाणी कौतुकास्पद असा प्रयत्न करतो आहोत. आम्ही भिवंडीकर महिला महोत्सव 2026
या कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या सर्व प्रेक्षकांचं ग्रामस्थांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक असं